नागपूरमधील यशोधरानगर परिसरात फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय। आदिवासी विभागातून स्वस्तात धान्य मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल 8,88,000 रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे। फिर्यादी शमशुद्दीन उर्फ बबलू अन्सारी हे कबाडी व्यवसाय करतात। एका नातेवाईकाच्या लग्नात त्यांची ओळख आरोपी इम्रान खान पठाण याच्याशी झाली होती। इम्रान खानने फिर्यादीला सांगितले की त्याची आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांशी ओळख असून तो स्वस्त दरात तांदूळ आणि तूर डाळ मिळवून देऊ शकतो। या आमिषाला बळी पडून फिर्यादीने आरोपीवर विश्वास ठेवला। दरम्यान 15 मार्च 2025 ते 11 एप्रिल 2025 या कालावधीत आरोपींनी इतर साथीदारांसोबत संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली। स्टॅम्प पेपरवर करारनामा करून फिर्यादीकडून एकूण 8,88,500 रुपये रोख घेतले। इतकंच नाही तर धान्य वाहतुकीसाठी फिर्यादीचा ऑटो रिक्षा MH49D 7005 देखील आरोपींनी ताब्यात घेतला। मात्र ना धान्य पुरविण्यात आले ना वाहन परत करण्यात आले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी इम्रान खान आणि विकास साहू उर्फ गजबिये यांना अटक केली। सध्या इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। यशोधरानगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी नामे शमशुद्दीन उर्फ बबलू वल्द कमरुद्दीन अन्सारी वय 38 वर्ष, राहणार संघर्षनगर, यशोधरानगर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 असा दाखल आहे। सदर प्रकरणात आरोपी इम्रान खान वल्द इस्माईल खान पठाण, राहणार रामटेक, नागपूर यांनी फिर्यादीस आदिवासी विभागाचा डिस्पोजल साठी गोडाऊन मध्ये पेंडिंग असलेला जवळपास 90 टन तांदूळ व 5 टन तूर डाळ जी आहे ती तुम्हाला मिळवून देतो स्वस्त दरात असे सांगून आरोपीने फिर्यादीकडून वेळोवेळी इतर आरोपींना शासकीय अधिकारी असल्याचे दाखवून फिर्यादीकडून 8,88,500 रुपयाची रक्कम वेळोवेळी घेतलेली आहे। सदर प्रकरणात अर्ज चौकशी होऊन गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर प्रकरणात आतापर्यंत एकूण 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। माननीय न्यायालयात आज त्यांना अटक हजर करून आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन पुढील गुन्ह्याचा तपास करत आहोत। यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे इम्रान खान वल्द इस्माईल खान पठाण, वय 40 वर्षे। याच्यावर अशाच फसवणुकीचे यापूर्वीचे देखील गुन्हे नोंद आहेत। यशोधरानगर परिसरात उघडकीस आलेल्या या फसवणूक प्रकरणामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे। स्वस्तात माल मिळवून देण्याच्या आमिषांनी बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे।